दूरदृष्टी ठेवून जातनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधी आग्रही होते। ही काँग्रेसची भूमिका आहे असं काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। मात्र ही जनगणना कधी केली जाणार यासाठी वेळ निश्चित केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं राजशिष्टाचार आणि धुळ्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्वागत केले। ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे। काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमुळे योग्य आकडे समोर येतील आणि त्यामुळे सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळेल आणि न्याय मिळेल असंही रावल म्हणाले। केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची घोषणा केल्यानंतर येवल्यामध्ये भुजबळ समर्थकांनी जल्लोष साजरा केला। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकमेकांना पेढे वाटत आनंद व्यक्त केला। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते साताऱ्यामध्ये ध्वजवंदन करण्यात आलं। शासकीय कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांसह नागरिक उपस्थित होते। येवल्यामध्ये कार आणि दुचाकीचा अपघात झाला। विंचूर चौफुली चौकामध्ये सिग्नल सुटल्यानंतर एक कार थेट दुचाकीवर धडकली। मात्र दुचाकी चालकानं आधीच उडी मारल्यामुळे तो थोडक्यात बचावला। पंढरपूरच्या बसवेश्वर नगरमधील एका घराला अज्ञातानं आग लावली। या आगीमध्ये घरातलं सर्व साहित्य जळून गेलंय। घरातील 3 जण यामध्ये जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घर जाळण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। इंदापूरच्या भिगवणमध्ये पहिलगाममधल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवत यावेळी घोषणा देण्यात आल्या। मातंग समाजाच्या वतीनं हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 7 धरणं कोरडी पडली आहेत। वाढत्या उन्हामुळे धरणातील पाणीसाठा कमी होतोय। एप्रिलमध्येच पाण्याची ही परिस्थिती असल्यामुळे मे महिन्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। नाशिकच्या रामकुंडावर नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत आहेत। पाण्यामध्ये खेळण्यासाठी लहान मुलांची गर्दी होते। रामकुंड परिसरामध्ये काँक्रिटीकरण केल्यामुळे या ठिकाणचं पर्यटन तसंच खाद्यपदार्थ खात नागरिकांनी आनंद साजरा केला। महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमधील रुग्णांच्या नोंदी आता केस पेपर ऐवजी थेट कम्प्युटरमध्ये केल्या जाणार आहेत। यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम ही डिजिटल प्रणाली वापरली जाणार आहे। 2 मे पासून ही प्रणाली महापालिकेच्या 177 रुग्णालयांमध्ये कार्यान्वित होणार आहे। मनमाड शहरामध्ये सावित्रीबाई फुले भाजी मार्केट हे बांधण्यात आलंय। मात्र 25 वर्ष उलटून गेले तरीही हे काम अद्याप अपूर्ण आहे। भाजी विक्रेते रस्त्यावरच बसतात आणि त्यामुळे हे भाजी मार्केटचं काम लवकरात लवकर पूर्ण झालं नाही तर आरपीआयनं आंदोलनाचा इशारा दिलाय। सोलापुरात पारा 44 अंश सेल्सिअसवर गेलाय। कडक उन्हामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही झाली आहे। आज संध्याकाळी अवकाळी पावसाची शक्यता आहे। अवकाळी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। पहलगाम हल्ल्यानंतरही पर्यटकांचा उत्साह पाहायला मिळतोय। उत्तराखंडमधील 4 धाम यात्रेसाठी 22,67,000 भाविकांनी नोंदणी केली आहे। या नोंदणीमध्ये महाराष्ट्रातील भाविकांची संख्या जास्त आहे। सांगलीच्या शिराळामध्ये गोरक्षनाथ यात्रेनिमित्तानं कुस्ती स्पर्धा पार पडल्या। यावेळी 100हून अधिक कुस्त्यांचा थरार पाहायला मिळाला। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी बाजी मारली आहे। बुलढाण्यातील भेडवळचं भाकीत करण्यात आलेलं आहे। यंदा सर्वसाधारण पीक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर पहिला महिना कमी अधिक पाऊस पडेल असंही भाकीत वर्तवण्यात आलंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पेरू आणि पपई पिकांना सुद्धा मोठा फटका बसलाय। गारपिटीमुळे कापणीला आलेलं पीक जमीनदोस्त झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यामध्ये वर्षभरात 2 लाख शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे। जिल्ह्यातील सावकारांनी 255 कोटींचं कर्ज वाटप केलेलं आहे। बँकांकडून कर्ज वाटप करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला जातोय। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। कर्मचाऱ्यांचा पगार आणि पीएफची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे। वक्फ कायद्याविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून बत्तीगुल आंदोलन करण्यात आलं। त्यानुसार संभाजीनगर शहरामध्ये घर, दुकान त्याचबरोबर परिसरातील अनेक दिवे बंद करून आंदोलनात सहभाग घेण्यात आला।
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गोंदियाच्या गोरेगावमध्ये निषेध रॅली काढण्यात आली। यावेळी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि त्याचबरोबर घोषणा सुद्धा देण्यात आल्या। या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। अकोल्यामध्ये मुस्लिम समाजानं लाईट बंद करून आंदोलन केलं। वक्फ बोर्ड विधेयकावरून शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा मुस्लिम समाजानं केली होती। रात्री 15 मिनिटांसाठी त्यांनी घरांचे, दुकानांचे आणि कारखान्यांचे त्याचबरोबर कार्यालयांचे दिवे बंद केले आणि आंदोलनात सहभाग नोंदवला। पुण्यामधील ससून रुग्णालयाशी संलग्न बीजे मेडिकल कॉलेजमधील 2 निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणामध्ये चौकशीसाठी 20 डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे। ही समिती शासनाला 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करेल। येवल्यातील पिंपळखुटे येथे शेतकऱ्याच्या खिशातून 25,000ची चोरी झाली। महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून 2 लहान मुलांनी त्यांच्या खिशातून पैसे चोरी करून ते पसार झाले। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। नाशिकच्या येवला तालुक्यातल्या नगरसूलमध्ये एका घरात चोरी झाली आहे। चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडला आणि सोन्याच्या दागिन्यांसह 1.25 लाखांची रोकड लंपास केली आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करतायत। जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे। डीजीपी नलिन प्रभात आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात माहिती घेतली। राज्यातून दहशतवादाचं मूळ नष्ट करणं हा या बैठकीमागचा मुख्य हेतू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेनं वृद्धाला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करत व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यानंतर महिलेसह तिच्या टोळीनं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वृद्धाकडून तब्बल 14,66,000 रुपये उकळले। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यामध्ये व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार आता वाढलेले आहेत। लष्कर परिसरामध्ये एका दुकानदाराला धमकावून त्याच्याकडे दरमहा हप्ता मागितल्या प्रकरणामध्ये एका सराईताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच स्वारगेट भागात दूध विक्री करणाऱ्या तरुणाला धमकावून हप्त्याची मागणी केल्याचा प्रकारही उघडकीला आलाय। अकोल्यामध्ये सलग 2 दिवस महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना घडलेल्या आहेत। याचा तपास करताना आरोपी लॉजमध्ये खोटं नाव आणि मोबाईल नंबर वापरून राहत असल्याचं उघड झालंय। आरोपींकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पोलिसांकडून ड्रग्ज तस्करी विरोधात धडक कारवाई सुरू आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सातत्यानं ही कारवाई केली जाते। पोलिसांनी सापळा रचत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे। तिच्याकडून 16,000 किमतीचे एमडी जप्त करण्यात आले। मुंबई बीड महामार्गावरील शिरूर तालुक्यामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। यामध्ये 3 जण जखमी झालेले आहेत। समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे कारच्या एअरबॅग्स उघडल्यामुळे कार चालक थोडक्यात बचावलाय। मात्र यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला आहे आणि त्यासह 2 जण जखमी झाले। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाला 20 नवी वाहनं सुपूर्द करण्यात आली आहेत। जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील विविध पोलीस ठाण्यांना ही वाहनं दिली जाणार आहेत। पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर हा सोहळा संपन्न झाला। सूर्यघर योजनेचा कल्याण डोंबिवलीकरांना लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त अभिनव गोयल यांनी केलंय। केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीनं मोफत सूर्यघर योजना सुरू करण्यात आली आहे। नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत सवलतीच्या दरात सौर ऊर्जेची यंत्रणा बसवून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय। हडपसर ते यवत या दरम्यान 6 पदरी उन्नत महामार्गाला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। 25 किलोमीटरच्या या मार्गासाठी 5,300 कोटींचा निधी मंजूर झालाय। उन्नत मार्गामुळे पुण्यातून सोलापूरला जाणाऱ्या वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। महापालिकेनंतर आता MMRTA सुद्धा बेस्ट बस भाडेवाढीला मंजुरी दिली आहे। MMRTAच्या बैठकीमध्ये भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे। मात्र असं असलं तरी या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही। महापालिका प्रशासन आणि MMRTAनं बेस्ट भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे। मुंबईमध्ये मालमत्ता खरेदीचा जोर कायम आहे। एप्रिलमध्ये मुंबईमध्ये एकूण 12,141 मालमत्तांची खरेदी झाली आहे।
त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 990 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय। गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेमध्ये यंदा 4% अधिक आर्थिक व्यवहार झालेले आहेत। मुंबई महापालिकेमधील खड्डेमुक्तीसाठी 79 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। खड्डेमुक्त मुंबईसाठी महापालिका प्रशासन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर सुमारे 14 कोटी रुपये खर्च करत असली तरी खड्डे काही पाठ सोडायला तयार नाहीयेत। यंदा मास्टिक तंत्रज्ञानानं हे खड्डे बुजवले जाणार आहेत। बदलापूर रेल्वे स्थानकावर तात्पुरत्या स्वरूपामध्ये फलाट क्रमांक 1 वर तिकीट खिडकी तयार करण्यात आली आहे। मात्र प्रवाशांना भर उन्हामध्येच तिकीट काढण्यासाठी उभं राहावं लागतंय, त्यामुळे या ठिकाणी शेडची व्यवस्था करावी अशी मागणी केली जाते। व्यावसायिक गॅस सिलेंडर 14 रुपये 50 पैशांनी स्वस्त झालाय आणि त्यामुळे आता व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळालाय। हे नवे दर आजपासून लागू झालेत, मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल झालेले नाही। विमान कंपन्यांना दिलासा मिळालाय। ओएमसीनी एटीएफच्या किमती कमी केल्यात। एटीएफच्या किमतीमध्ये 4000 रुपये प्रति किलोलीटरची कपात करण्यात आलेली आहे। नवीन दर आजपासून लागू झाले। अमूलने सुद्धा दुधाच्या दरात आता वाढ केली। अमूलचे दुधाचे दर 2 रुपयांनी वाढलेले आहेत। मंगळवारी मदर डेअरीनं दूध दरवाढीची घोषणा केली आणि त्यानंतर पाठोपाठ आता अमूलने सुद्धा दुधाचे दर 2 रुपयांनी वाढवले। मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असं विधान शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांनी केले। 2019 मध्ये मी निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे 2.5 वर्ष आणि एकनाथ शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्री झाले होते असंही बापू पाटील म्हणाले। सोलापूरमध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतली। यावेळी शासकीय जमिनीवरील झोपड्यांमध्ये घरकुल योजना राबवण्याचा आराखडा, दुहेरी जलवाहिनीचं काम, धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। कोल्हापूर परीक्षा क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पुणे पोलिसांचं कौतुक केले। हत्या, दरोडा, खंडणी अशा विविध गुन्ह्यांचा तपास करण्यात पुणे पोलिसांना चांगले यश आले। तसंच अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुद्धा चांगल्या पद्धतीने या पोलिसांनी राबवल्याचं महानिरीक्षक फुलारांनी म्हटलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 142 दिवस पूर्ण झालेत, मात्र अद्याप आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाहीये। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीचे पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केले। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये 5 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करायला क्राईम ब्रांच एसआयटी अपयशी ठरली आहे। उच्च न्यायालयाने या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। ही दुर्दैवी बाब असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। आम्हाला अवमानाची कारवाई करायला भाग पाडू नका असंही न्यायालयानं सुनावलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहरातील 20,000 नागरिकांचं महिला बचत गटांमार्फत सर्वेक्षण केलं जाणार आहे। 2032 साली पिंपरी चिंचवड महापालिकेला 50 वर्ष पूर्ण होणार आहे आणि यासाठी शहराच्या भविष्यातल्या विकासासाठी नियोजन केले जाणार आहे।